संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा उद्या बंद राहणार। महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामं करण्यात येणार। शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता। पुण्यामध्ये नव्या वर्षात पाणी कपातीची शक्यता। खडकवासला धरणात 24.10 टीएमसी पाणीसाठा शिल्लक। महापालिकेला जून महिन्यापर्यंत पाण्याचं नियोजन करावं लागणार। मोठ्या उद्योगपतीचं इतकं मोठं कर्ज माफ होतं, मग शेतकऱ्यांचं कर्ज का माफ होत नाही? खासदार अमोल कोल्हेंचा सवाल। खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या निलंबनानंतर राष्ट्रवादीचं पुण्यामध्ये आंदोलन। पुण्यातल्या वारजेमध्ये केंद्र सरकारचा निषेध। खासदारांचं निलंबन करून केंद्र सरकारनं हुकुमशाहीचा कळस गाठलाय, आंदोलकांचा आरोप। अयोध्येतल्या राम मंदिर उद्घाटनासाठी महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरमधल्या वारकरी संप्रदायासह अनेक संत विभूतींना निमंत्रण। अनेक संतांचे वंशज आणि वारकरी सोहळ्याला उपस्थित राहणार। कोल्हापूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून श्रेयवाद। 4 दिवसांअगोदर हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्या उपस्थितीत पुतळ्याचं अनावरण। सातारामध्ये रेडी मिक्सर ट्रकचे ब्रेक फेल। अजिंक्य कॉलनीतली घटना। 1 चारचाकी आणि 6 दुचाकींचं मोठं नुकसान। सुदैवानं जीवितहानी नाही। साताऱ्यातल्या देगाव फाटामध्ये शेतकऱ्यांचं रास्ता रोको। शेतकऱ्यांच्या जमिनीवर 2013 साली एमआयडीसीचे शिक्के, त्यामुळे शेतकऱ्यांपुढे शेती करताना अडचणींचा डोंगर। चंद्रभागेच्या वाळवंटात बेसुमार अवैध वाळू उपसा केल्यामुळे नागरिकांचं आंदोलन। खड्ड्यात झोपून केलं आंदोलन। अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागांचं नुकसान। सांगलीतल्या तासगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी 3 ते 4 एकरावरच्या द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवली। बारामतीत शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कुस्ती स्पर्धेचं आयोजन। शनिवारी शारदा प्रांगणात कुस्ती स्पर्धा पार पडणार। तुळजापूर अलंकार गहाळ प्रकरणी 7 जणांवर गुन्हे दाखल। महंत हमरोजी गुरु चिलोजी बुवा आणि महंत वाकोजी बुवा यांच्यावर गुन्हा दाखल। सोलापूरचा अष्टपैलू क्रिकेटपटू अर्शिन कुलकर्णीला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी। आयपीएलसाठी झालेल्या लिलावात अर्शिनवर लखनौ सुपर जायंट्सची 20 लाखांची बोली। मावस भावाच्या लग्नाच्या स्वागत समारंभासाठी बेळगावहून आलेल्या महिलेची 40 तोळं सोनं ठेवलेली बॅग काहीच सेकंदात लंपास। कोल्हापूरमधल्या शिरोली नाक्याजवळच्या मंगल कार्यालयातली घटना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।